लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राज्यभरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवार आताच बाशिंग बांधून तयार झालेत। पण अशातच इच्छुक उमेदवारांना कान उघडणी करत दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत इच्छुक उमेदवारांचे कान टोचले। दादा कोंडकेंचा एक चित्रपट आला होता, थांब टकल्या भांग पाडतो, प्रत्येक माणूस बोलतो। माझ्या वार्डमध्ये अशी परिस्थिती आहे, कधी निवडणूक लागते आणि मी निवडून येतो आणि लोकांना विचारलं तर लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला दुसरा उमेदवार मिळाला नाही का? पण आता जनता हुशार आहे। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्यालाच तिकीट मिळावं, मात्र जनता आता तितकीच हुशार झाली आहे। आजकाल पक्षाची आर्थिक स्थिती चांगली आहे। आम्हीही अनेक लोकांकडून चहा चिवडा खाल्ला आहे। आमचं अर्ध आयुष्य यातच निघून गेलं आहे। एकदा मला एक व्यक्ती भेटली, त्याने चहा आणि जिलेबी खाऊ घातली, पण माझं काय होणार असा प्रश्न विचारत होता। मी त्याला म्हणालो, तू खाऊ घाल, सर्व ठीक होईल। असा किस्सा सांगताच एकच हशा पिकला। त्यावेळी आमच्या हातात काहीच नव्हतं, तरीही तिकीट देणारे आम्ही नाही हे त्यांना माहीत नव्हतं। आजही अनेक लोक ताणून बसले आहेत। लोकांना वाटतं की नितीनजी किंवा देवेंद्रजी सांगतील तर तिकीट मिळेल असे वाटणे स्वाभाविक आहे, असंही पुढे गडकरी म्हणाले। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।